खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात आमचे प्रयत्न चालू आहेत आणि निश्चितच आम्ही या प्रयत्नात यशस्वी होणार अशी आम्हाला खात्री आहे। मागील 4 दिवसाआधी आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय आमदार अबू आसिम आझमी साहेब आणि बसपाचे नेते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय साखरे साहेब यांनी नुकतेच बहिणजीची सभाच्या वेळी एक निश्चय घेतलेला होता आणि बहिणजीच्या सभानंतर अक्षरशः विदर्भ या दोघा नेत्यांनी पिंजून काढला आणि मला अशी खात्री आहे की विदर्भातून आमचे युतीचे कमीत कमी 5 खासदार आमचे निवडून येणार। तसेच मराठवाड्यामध्ये आमच्या युतीचे कमीत कमी 4 ते 5 खासदार आम्ही जरूर निवडून देऊ हे आमचे प्रयत्न चालू आहेत। आणि आमचं दुर्दैव आहे आजपर्यंत आपण सेक्युलर म्हणून ज्या पक्षाला मत देत आलो त्या पक्षांनी सुद्धा गोरगरीब पददलित अन्यायपीडित दलित समाज मायनॉरिटी समाजाला निराशाच दिली। म्हणून आज महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशचे पक्ष उतरलेले आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मी असं सांगू इच्छितो। आणि ही युती या खासदारच्या इलेक्शन पुरती मर्यादित नव्हे तर येणाऱ्या असेंब्ली आणि कॉर्पोरेशनमध्ये नगरपालिकामध्ये सुद्धा आमची युती आम्ही कायम ठेवू आणि जातीवादी पक्षांना आम्ही धडा शिकवण्याचा एक चंग बांधलेला आहे आणि ते तुम्हाला लवकरच दिसून येईल। ही समाजवादी पक्षाची आमची भूमिका आहे। आमचे प्रयत्न आहेत की आमच्या ज्या उमेदवार आहे सपा बसपा युतीच्या जयाताई राजकुंड यांना पूर्ण जिल्ह्यातून कमीत कमी 3 ते 4 लाख वोट त्यांना भेटले पाहिजे आणि हाच उमेदवार निवडून गेला पाहिजे। आज अशी परिस्थिती झालेली आहे औरंगाबाद शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि एक सेक्युलर शहर म्हणून होतं, परंतु काही सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून फक्त या देशाचं नाव देश पातळीवरच नव्हे तर इंटरनॅशनल लेवलवर एक जातीवादी शहर म्हणून या औरंगाबादचं नाव त्यांनी हे केलेलं आहे। त्याचा आम्हाला दुर्दैव आहे, ते पुसून काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। एकीकडे दुसरे पण उमेदवार जातीवादाच्या नावावर जातीवरच मतं घेण्याचा प्रयत्न करत आहेत। दोघेही उमेदवार आपापल्या जातीच्या वर कॅल्क्युलेशन करत आहेत, परंतु आमचं तसं नाही। हा भारत देश आहे, डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार जे सांगितलेलं आहे तेच आम्ही करणार आहोत आणि या आमच्या जिल्ह्यातील सर्व समाजातील लोक आम्हाला वोट देतील एवढं आम्हाला याचं पूर्ण आम्हाला खात्री आहे। हां कुठं विकास झाला? आज औरंगाबादला कचऱ्याचं शहर म्हणून ओळख दिली त्यांनी, हे आमचं दुर्दैव आहे। 4 दिवसाला एकदा पाणी येतं। अरे मी तर नेहरे अंबरी आणि मलिक अंबरला सलाम करतो की आजही ते गेल्यानंतर कित्येक वर्ष झाले, परंतु आजही काही जुन्या वस्तीत पाणीचं कधीही कमी पडलेलं नाही। कमीत कमी त्या लोकांकडून तरी धडा शिकून घेतला पाहिजे असतं या लोकांनी, परंतु फक्त त्यांनी सत्तेचा दुरुपयोग जातीच्या नावावर केला। जातपातसाठी त्यांनी पूर्ण आपल्या शहराचं नाव विरघळून टाकलं आणि निवडून आले खासदार म्हणून, परंतु आजही ते शिवसैनिक प्रमाणेच वागतात। कधी एक खासदारचा कॅडर मी त्यांच्यामध्ये बघितलेलं नाही। एक खासदार म्हणून 20 वर्षाचा खासदार म्हणजे कसा असावा आणि त्याचा शहर कसा असावा। दुसरीकडे एक आमदार साहेब निवडणूक लढत आहे, त्या आमदार साहेबांच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र वक्फ बोर्डचा राज्याचा ऑफिस आहे आणि त्या वक्फ बोर्डमध्ये मागील 5 वर्षापासून पूर्ण वेळ CEO नाही, हे दुर्दैव आहे। मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो, ते आमदार असताना हे कार्य केलं नाही तर संसदेत जाऊन हे काय कार्य करणार आहेत? कमीत कमी त्यांनी आमदारकीच्या क्षेत्रामध्ये आपलं लक्ष केंद्रित करून ज्या मूलभूत गरजा आहेत त्या केल्या पाहिजे असते। आज ते कोणते प्रश्न घेऊन जनतेमध्ये जाणार? मी त्यांना एक प्रश्न करतो की तुम्ही काय आज 4 वर्षामध्ये औरंगाबाद शहराला दिलं असे आमदार म्हणून? तर माझा प्रश्न आहे त्यांना। 3 दिवसापूर्वी सुभाष पाटील यांनी पैसे वाटले प्रचार रॅलीला येण्यासाठी,
याच्यावर काय म्हणतो? त्याचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही केली पाहिजे आणि आम्ही जर कारवाई नाही झाली तर आम्ही निवडणूक आयोगाला भेटून कारवाई करण्यासाठी त्यांना प्रेशर टाकू. आणि सपाचे सर्व पदाधिकारी विशेष करून माझ्या पक्षाचे आमचे प्रदेश सचिव अयूब खान, जिल्हाध्यक्ष जफरभाई, आमचे मुलायम सिंग युथ ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फैसल खान आणि आमचे औरंगाबाद शहराचे अध्यक्ष मोहम्मद ताहेर, औरंगाबाद युजन सभेचे अध्यक्ष आमचे अयूब पटेल आणि आमचे शहराचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत. आणि पूर्ण निवडणूक होईपर्यंत आम्ही असंच बसपाबरोबर एक वोट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी श्रीमती जया बाळूराज कुंडल 19 औरंगाबाद लोकसभेची उमेदवार. माझं शिक्षण MA समाजशास्त्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी शिकलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून माझं शिक्षण झालेलं आहे. मी सोशल वर्क करताना मी 15-16 वर्ष काम करत आहे. आणि या उमेदवारीसाठी मला ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत, ज्या काही सोशल संघटना आहेत, राजकीय छोटे संघटना आहेत, त्यांनी मला पूर्णतः सपोर्ट केलेला आहे. आणि या पद्धतीनं मी समाजाचे प्रश्न घेऊन निवडणुकीमध्ये उतरणार आहे. घटना ही आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि घटना वाचवणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि हा मुद्दा आणि औरंगाबाद शहराची स्वच्छता, शिक्षण याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. येणारा जो सुशिक्षित वर्ग आहे याच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करणे, बॅकलॉग भरणे आणि हा माझा पूर्ण अजेंडा असणार आहे. शाळा वगैरे बंद केलेल्या आहेत या मनुवादी सरकारनं. 3,500 शाळा बंद केलेल्या आहे. गोरगरिबांनी शिकायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ज्या खाजगी शाळा सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गोरगरिबाचे जे मुलं आहेत शिकू शकत नाहीत, त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही फीस भरण्याची. आणि जो आत्ताचा जो आहे शिकून बाहेर पडलेला आहे पण यांना नोकऱ्या मिळत नाही, तो अतिशय उदासीन फिरत आहे. त्याला नोकऱ्याची अत्यंत गरज आहे. जेव्हा मी निवडून येईन सर त्यावेळेस मी प्रत्येक क्षेत्रामध्ये मी नोकऱ्या उपलब्ध करून देईन. ही माझी संकल्पना आहे. प्रत्येक माननीय अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे नेते माननीय आमदार अबू आसिम आझमी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व समाजवादी पक्षाचे जेवढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिथे जिथं बसपाचे उमेदवार आहेत तिथं एकदम निवडणुकीच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्यांना सहकार्य करू आणि भरघोस मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करू. आणि जिथे जिथे सभेचं आयोजन किंवा कोणतेही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग खूप चांगल्या संख्येमध्ये असेल असं मी सांगू इच्छितो. माझं नाव शेख अब्दुल रऊफ, प्रदेश महासचिव समाजवादी पार्टी महाराष्ट्र.